अनेकांचं स्वप्न असतं डॉक्टर बनण्याचं, नाही का? पण हा प्रवास नेमका कसा असतो? चला तर मग आज आपण या स्वप्नाला सत्यात उतरवण्याचा संपूर्ण रोडमॅप पाहूया, अगदी सुरुवातीपासून ते एक यशस्वी प्रॅक्टिशनर होण्यापर्यंतचा सगळा प्रवास. हे बघा, डॉक्टर बनणं म्हणजे फक्त पुस्तकं आणि परीक्षा नाहीच. याच्या खूप पलीकडचा हा प्रवास आहे. ह्यात लागतं समर्पण, खूप म्हणजे खूप मेहनत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची एक मोठी जबाबदारी. चला तर मग ह्या प्रवासातला प्रत्येक टप्पा जरा जवळून समजून घेऊया. तर आजच्या आपल्या रोडमॅपमध्ये काय काय आहे? आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांवर बोलणार आहोत. पहिला आहे प्रवेशाचा मार्ग, मग MBBS पदवी कशी असते, त्यानंतर पदवीनंतर करिअरचे काय पर्याय आहेत, आपलं करिअर मॅनेज कसं करायचं आणि शेवटी एक डॉक्टर म्हणून देशासाठी आपली भूमिका काय असते. चला तर सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या अडथळ्यापासून, तो म्हणजे ॲडमिशन मिळवणं. इथूनच खरं तर खऱ्या प्रवासाला सुरुवात होते. ही फक्त एक परीक्षा नाहीये, तर ही एक शर्यत आहे, लाखो विद्यार्थ्यांसोबतची. इथे फक्त अभ्यासातली तयारी नाही, तर प्रेशर कसा हाताळता याचीही कसोटी लागते. आता ह्या 3 पायऱ्या बघायला सोप्या वाटतात, हो ना? पण खरं सांगायचं तर प्रत्येक पायरीवर पूर्ण समर्पण आणि एक पक्की स्ट्रॅटेजी लागते. तयारीपासून ते ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत प्रत्येक टप्पा पुढच्या प्रवासाचा पाया भक्कम करतो. याचा अर्थ काय, की फक्त अभ्यास करून चालणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर सायन्सच्या विषयांवर पकड किती मजबूत आहे, परीक्षेचा पॅटर्न किती कळला आहे आणि वेळेचं नियोजन कसं करता. ह्याच शिस्तीवर यशाची इमारत उभी राहणार आहे. बरं, प्रवेश परीक्षा म्हणजे एक स्प्रिंट होती असं समजा. पण खरी मॅरेथॉन तर आता सुरू होते. एकदा का मेडिकल कॉलेजमध्ये पाय ठेवला की वैद्यकीय शिक्षणाच्या एका पूर्णपणे नवीन जगात आपलं स्वागत होतं. ही जी 5.5 वर्ष आहेत ना, ती आयुष्याला एक नवा आकार देतात. सुरुवातीची काही वर्ष शरीरशास्त्र, जीवशास्त्र अशा विषयांच्या थिअरीने भरलेली असतात. आणि मग येतं शेवटचं वर्ष, जे असतं कंपल्सरी इंटर्नशिपचं. इथे जे काही शिकला आहात ते सगळं प्रत्यक्षात वापरायला सुरुवात होते. आता एक खूप महत्त्वाचा आणि प्रॅक्टिकल मुद्दा, तो म्हणजे फी. सरकारी आणि प्रायव्हेट कॉलेजच्या फीमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो खरंच. त्यामुळे कोणतं कॉलेज निवडायचं याचा परिणाम पुढच्या करिअरच्या आर्थिक नियोजनावर खूप मोठा होऊ शकतो. एक लक्षात घ्या, MBBS म्हणजे पाया आहे. या पायावर आपल्या आवडीची इमारत बांधता येते. म्हणजे हवं तर लहान मुलांचे डॉक्टर म्हणजे पीडियाट्रिशियन होता येतं, किंवा मग सर्जरीमध्ये स्पेशलायझेशन करता येतं. प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. चला, 5.5 वर्षांची मेहनत फळाला आली, पदवी हातात आहे. पण आता पुढे काय? हा प्रश्न प्रत्येक ग्रॅज्युएटच्या समोर एका मोठ्या वळणावर उभा असतो. नोकरी करायची की स्वतःचं काहीतरी सुरू करायचं? इथे प्रामुख्याने 2 मार्ग समोर येतात. एक म्हणजे सरळ एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा सरकारी आरोग्य सेवेत जॉईन होणं आणि एका चालत्या बोलत्या सिस्टमचा भाग बनणं. आणि दुसरा मार्ग म्हणजे स्वतःचा दवाखाना किंवा क्लिनिक सुरू करणं आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणं. आणि कोणताही मार्ग निवडला तरी संधी भरपूर आहेत. जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम करण्यापासून ते अगदी हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटर बनण्यापर्यंत प्रत्येक भूमिकेचं स्वतःचं एक महत्त्व आहे आणि कमाईची क्षमताही आहे. शेवटी आपली आवड आणि आपली स्किल्स योग्य मार्ग नक्की दाखवतील. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, फक्त डिग्री आणि स्किल्स असून भागत नाही. एक यशस्वी डॉक्टर होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे नैतिकता. आपले निर्णय, आपली वागणूक याच गोष्टी आपलं प्रोफेशनल भविष्य ठरवतात. हे फक्त काही नियम नाहीत, हा एक विश्वास आहे. विचार करा, जेव्हा एखादा रुग्ण आपल्याकडे येतो तेव्हा तो फक्त त्याचं आरोग्य नाही तर त्याचं आयुष्य आपल्या हातात सोपवत असतो. आणि हा विश्वास जपणं हीच डॉक्टर म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. चला, आता जरा या चित्राकडे थोडं दुरून पाहूया. म्हणजे एका डॉक्टरच्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन विचार करूया. एका डॉक्टरचं काम फक्त त्याच्या रुग्णांपुरतं मर्यादित नसतं, नाही. त्याचा परिणाम संपूर्ण देशावर होत असतो. खरं तर MBBS पदवीधर हे देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत, हे अगदी खरं आहे. जेव्हा देशातले नागरिक निरोगी राहतात तेव्हाच देश प्रगती करू शकतो. त्यामुळे नकळतपणे का होईना प्रत्येक डॉक्टर देशाच्या विकासात आपलं थेट योगदान देत असतो. आणि हे वाक्य बघा, हे ह्या व्यवसायाचं सार सांगतं. लोकांचं आरोग्य हाच तो पाया आहे, ज्यावर त्यांचं सुख आणि देशाची ताकद अवलंबून असते.
आणि हा पाया मजबूत ठेवण्याची जबाबदारी कोणाची? तर ती डॉक्टरांची आहे. तर हा संपूर्ण रोडमॅप आपण पाहिला. मार्ग तर ठरलेला आहे, पण आरोग्याचं भविष्य हे पुढच्या पिढीच्या डॉक्टरांच्या हातात आहे. नवीन तंत्रज्ञान, नवनवीन आव्हानं, या सगळ्यासोबत येणारी पिढी या पवित्र व्यवसायाला कसं पुढे घेऊन जाणार, हाच खरा प्रश्न आहे. हा प्रवास नक्कीच सोपा नाही, पण यातून मिळणारे समाधान ते शब्दांच्या पलीकडचं आहे.